मधून तर खूप साऱ्या संधी आहेत. काही कुठलीही माहिती घेता येते, कुठलीही शिकता येते. म्हणजे शिक्षण घेतल्यानंतर हे अशा प्रकारे आताचा जो तुमच्यावरती अन्याय केला आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख किंवा PKVने, मी त्या निवेदनामध्ये तुम्ही काही आता असे तुमच्याकडे मोबाईल नाही त्याच्यामुळे मोबाईलमध्ये मी बरेचसे काही जे काही निवेदन आहेत, मागण्या आहेत, कुणाला फोन केले, कुणासोबत काय झालं बोलणं, काय मेसेज केले तर हे तुम्हाला माहिती नाही. परंतु या मोबाईल सुद्धा चालवायचं एवढं जरी शिकलं ना तुम्ही तर हे PKVचे हे अधिकारी आहेत ना, तुम्हाला घाबरल्याशिवाय राहणार नाही. मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला की मी या ठिकाणी तुमचं हे हार आहे तर त्या दिवशी किती मोठा सत्कार केला. मी तुम्हाला तिथे अकोल्यातच समजा सगळेजण आले बोलावलं असतं, तिथेच हे समजा हे किती काही असं तुम्हाला जे मला द्यायचं तिथेच देता आलं असतं. मला माझं धाम सोडून असो किंवा समजा मला म्हणजे जे काही माझं हे येण्या जाण्याचं असो कोणत्याही गोष्टी असो हे मला सगळे परिश्रम घ्यायची गरज पडणार नव्हती. परंतु मला हे सगळं सांगायला किंवा तुमच्यातलं जे उणीव आहे तर ते सांगण्यासाठी मी या ठिकाणी अशा प्रकारचं आमचं जे बोलणं होत झालं. कोतमल साहेबांनी सांगितलं तुमचा सत्कार घ्यायचा, म्हटलं सत्कारही घेऊ आणि अशा प्रकारचं हे करा, सर्वांना बोलवा. म्हणजे तुम्हाला काय केलं पाहिजे म्हणजे तुमच्यावरती असं पुन्हा होणार नाही. पहिल्यांदा तर तुमचं हे आता म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. तर तुम्हाला संघटित होणं गरजेचं आहे. आणि राहिलं शिक्षणाचं तर तुमच्यामधलंच कोणी आता हे सरनाईकताईंना बऱ्यापैकी चांगल्यापैकी समजते, वाचन त्या लेखन त्यांनी आम्ही जे समजा त्या निवेदन दिले पहिल्यांदा कामगार आयुक्तांना, तर असे कोणी जे तुमच्यातले आहे ते सुशिक्षित मंडळी त्यांच्या पाठी जे तुम्ही खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. आणि ते कोणी सुशिक्षित मंडळी समजा आता मी आहोत तुमच्यासोबत, त्याच्यामुळे जे सुशिक्षित मंडळी ते माझ्यासोबत तर काम आहेत राहणार आहेत. कोतमल साहेबांनी सुद्धा कोर्टात केसेस वगैरे टाकल्या होत्या, त्यांनी बरंच काही तुमचे ते काय शिरसाट साहेब आहेत, काय नाव आहे त्यांचं, आहेत का शिरसाट? म्हणजे बऱ्याच जणांनी तुमच्यासाठी बरेच प्रयत्न केले. तुम्हाला कामावरती परमानंट कायम करण्यासाठीचा विषय असो, तुमच्या मजुरी वाढीसाठी मी पाहिले पत्र तुमच्या कामगार संघटनेच्या लोकांचे काही पत्र, तर त्यांनी प्रयत्न केले परंतु त्यांना तिथपर्यंत पोहोचता आलं नाही. ही समजा काय म्हणून आपण अपयश झालं त्याच्यामध्ये. परंतु तुम्ही जर साथ दिला असता त्या गोष्टीला किंवा दिला, त्यांनी सांगितलं मला किंवा आता काही गोष्टी आता मलाही समजा की आपण हे काम करता, मी तुम्हाला प्रत्येकाला म्हणत होते त्यावेळेस की बायाच बोलतात येतात किंवा बायाच सह्या करतात दिसतात, मला माणसं कुठं आहेत म्हणजे सांगणं या मला माझा हे नाही, रोष नाही कोणावर, परंतु तुमचं संघटित होणं साथ देणं हे कर्तव्य आहे. कारण तुम्ही जेवढे म्हणजे तुम्हाला ते काळीचं उदाहरण माहितीच आहे, काळ्यांचा भाराचं वगैरे एवढ्या समजा त्या वेळ खर्च करण्यात जात नाही मी. म्हणजे काळाचा भारा असला आणि एक काळी असले तर लवकर मोडते. तर अशा प्रकारे तुम्ही जर एक राहिले ना तर तुमचा जिथं कुठं असाल तुम्ही असो किंवा तुमचे मुलं असोत किंवा कुठे जिथं कुठं असाल तुम्हाला तुमच्यावर अन्याय करायचं, तुम्हाला कामावरून काढून टाकण्याचं असो, मजुरीसाठी 4 दिवस येणं असो. मी म्हणजे तिथे जे होते त्यांना मी सांगितलं की यांना जे होते तिथं मी त्या अधिकाऱ्यांना काय बोलत होतो आणि त्यांना कशा प्रकारे कायद्यातनी म्हणजे अडकवून म्हणा का त्यांना हे सर्व काही तुम्हाला तुम्ही घरी होते म्हणता, परंतु तुम्ही कामावर गेले होते ना, सोमवारपासूनच घरी आहे ना, सोमवारच्या आधी तर कामावर गेले ना, आणि सोमवारच्या आधी कामावर गेले म्हणजे तुम्हाला कामावर घेतलं होतं. मग कामावर घेण्याचं जे काम आहे त्या लोकांना तुम्ही हे जे काही यांनी साथ दिला आणि मी त्या कायद्याच्या बाजू सर्व बारकावे लक्षात घेऊन मी त्या अधिकाऱ्यांना, कामगार अधिकारी म्हणजे एक प्रकारे आपला समजा न्यायालय आणि त्या कामगार आयुक्तांनी त्या ठिकाणी जे सरनाईकताई आणि तुम्ही काही लोकांनी जे अर्ज दिले त्याच्यावरती त्यांना PKVच्या लोकांना कुलगुरूला पोलीस सचिवाला पत्र दिले आणि तुम्ही या ठिकाणी तुमचे कागदपत्र का काढले या मजुरांना हे सर्व सादर करण्यासाठी या ठिकाणी या अशा प्रकारे त्यांना पत्र दिले, आदेश दिले आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांना का काढलं हे सांगण्याचं एकही पत्र नव्हतं. मी पहिल्यांदाच त्यांना फोनवर बोलून का काढलं वगैरे द्या, पत्र द्या. मग माझ्या लक्षात आलं की त्यांच्याकडे काहीच नाही अधिकार दिसत नाही किंवा पत्र किंवा त्यांना कारणच नाही आहे. तर शेवटपर्यंत त्यांनी कारण दिलं नाही का काढल्याचं. कारण मी त्यांना एकच दम दिला होता किंवा एकच, तुम्ही जे कारण द्याल ते कारण योग्य नसलं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मीडियामध्ये असो किंवा तुम्हाला मी कोर्टात घेतल्याशिवाय किंवा तुमच्या लोकला हलवल्याशिवाय राहणार नाही.
म्हणजे हे मला कधी माहीत झालं. मी शिक्षण घेतलेलं आहे किंवा मी शाळा शिकलेला आहे किंवा जे काही असेल समजा शिक्षण घेतलेलं आहे आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून इतर काही शिक्षण माहिती नॉलेज काय असते ते कायद्याचे ज्ञान घेतलेलं आहे मला किंवा माहिती तुमच्याच किंवा चोपकर साहेबांच्या शिरसाट साहेब किंवा जे कोणी आपले सहकारी आहेत तुमचे त्यांच्याच माध्यमातून तुमचीच माहिती घेतली. काही माहिती कुठून समजा मिळाली असेल. मी औरंगाबादचे कामगार अधिकारी सेवानिवृत्त अधिकारी काही परभणीचे तुमचे पिकेचे तिथले लोक आहेत किंवा तिथे माझे एक कामगार अधिकारी आपल्या PKV मध्ये रजिस्टर लेवलला असलेले एक मित्र आहेत. तर अशा लोकांकडून मी तुमच्या या सगळ्या प्रश्नाचे एक बारकावे लक्षात घेतले माहिती घेतली आणि त्याच्यानंतर म्हणजे ते करता त्या बारकाव्याने या तुमच्या PKVच्या प्रशासनाला जे तुमच्या म्हणजे तुम्ही जे हे केला होता रास्ता रोको सुद्धा केला होता उपोषण सुद्धा केलं त्याला न बांधलेला हा अधिकारी वर्ग त्या माझ्या ज्ञानाच्या शिक्षणाच्या किंवा त्या माहितीच्या बारकाव्याच्या वर्षावरती तो बाध्य झाला किंवा त्याला ती गोष्ट आता तुम्हाला कामावर घ्या म्हणण्याची गोष्ट मान्य करावी लागली. याचा अर्थ की हे शिक्षण किती महत्वाचं आहे. मी पहिल्यांदा सांगितलं की मी तुम्हाला तुमचा सत्कार घ्यायला नाही आलो तर मी तुम्हाला काही 4 गोष्टी शिकवायला सांगायला आलो. तर तुम्ही एकत्र राहण्याचं आता मला ही एक गोष्ट अजून माहीत पडली की मजुरांच्या हे म्हणजे विरोधात राहतात वगैरे समजा किंवा तुम्ही ते तुम्हाला कायम करण्याचं परमानंट करण्याचं काम हाती घेतं तर काही लोक म्हणतात की किंवा काही मजूर म्हणतात की काय करू नका असं करू नका तुम्ही. कारण तुम्ही जर परमानंट झाले तर तुम्हाला त्याचे पेन्शनच्या योजना असो तुम्हाला लाखो रुपये ते ॲट अ टाइम भेटण्याचं हे असते किंवा तुम्हाला पेन्शन भेटल्यानंतर ते तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात किंवा म्हणजे माणूस असेल तर पत्नीला सुद्धा लागू होणार हे एवढे मोठे फायदे असतात. तुम्हाला 2015 मध्ये 24 जुलै